महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड होताना दिसत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सेनेकडून आमदारकीची, विधान परिषदेची आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आलेली आहे। मात्र ही ऑफर देत असताना त्यांनी पक्षाचं विलीनीकरण करावं अशी एक अट ठेवलेली आहे। मात्र बच्चू कडू यांनी अद्यापपर्यंत निर्णय दिलेला नाही। बच्चू कडू हे उद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतील। माझ्यासोबत बच्चू कडू यांच्या आंदोलनात सदैव त्यांच्यासोबत असलेले दिव्यांग कार्यकर्ते आहेत, ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत, शहराध्यक्ष आहेत, संपूर्ण कार्यक्रम माझ्यासोबत। त्यांच्याकडून आपण भावना जाणून घेणार। मला सांगा, बच्चू भाऊंना ऑफर आलेली आहे, तुम्हाला काय वाटते? भाऊंनी ही ऑफर स्वीकारायला पाहिजे? भाऊंनी विधान परिषदची ऑफर स्वीकारायला पाहिजे। ही आमची दिव्यांग बांधवांची, सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची इच्छा आहे। काऊन की भाऊ सत्तेंदी असताना, राज्यमंत्री असताना, अकोल्याचे पालकमंत्री असताना ज्यावेळेस दिव्यांगाचा प्रश्न आला का बा तुम्ही शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता बा त्यांच्यासोबत गेले तर दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन करू, तर त्या आमच्या दिव्यांगासाठी सन्माननीय बच्चूभाऊ कडू सत्ता सोडून शिंदे साहेबांसोबत गेले आणि आमच्या दिव्यांगाचे प्रश्न शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता बच्चूभाऊच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात, विदर्भात याच्यांनी पहिलं दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं। तर आम्ही सर्व दिव्यांग बांधवांची हेच म्हणणं आहे की बच्चूभाऊंनी विधान परिषद घ्यावी आणि जो पक्ष विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे ते बच्चूभाऊ जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागं अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव बच्चूभाऊच्या सोबत राहतील। निश्चितच प्रहारचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे। तुम्हाला काय वाटते, भाऊंनी पक्ष विलिनीकरण करावा, सत्तेसोबत जावं? 25 ते 30 वर्षापासून प्रहारची जी स्थापना झाली, या महाराष्ट्रातील दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचितांना न्याय द्यासाठी, न्याय हक्कासाठी शेकडो आंदोलनं झाले, शेकडो कार्यकर्त्यावर केसेस लागला आणि हजारो लोकांना, लाखो लोकांना न्याय भेटला। आणि दिव्यांगासाठी शासन निर्णय निघाले, अनाथासाठी शासन निर्णय निघाले। हे बच्चूभाऊच्या प्रहारच्या आंदोलनाचं यश आहे। आणि सन्माननीय बच्चूभाऊंना जी ऑफर मिळालेली आहे, आम्ही म्हणतो की बच्चूभाऊ जो निर्णय घेईन त्या पाठीशी अमरावती असो या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे बच्चूभाऊच्या पाठीशी आहे। बच्चूभाऊ म्हणजेच प्रहार आणि प्रहार म्हणजेच बच्चूभाऊ। आम्ही बच्चूभाऊच्या निर्णयाशी आम्ही 100% पाठीशी राहू। जुने जाणते कार्यकर्ते वसू महाराज, तुम्हाला काय वाटते, भाऊंनी पक्षाचं विलिनीकरण करावं, सत्तेसोबत जावं? नाही, माझं तर सर्वप्रथम असं म्हणणं आहे का ही जे संधी चालून आलेली आहे, हे बच्चूभाऊला संधी चालून आलेली नाही आहे। ही संधी चालून आली तर ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, दिव्यांगांना आणि या ज्या वंचित लोकांना संधी आलेली आहे। म्हणून या बच्चूभाऊंचा याच्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे। बच्चूभाऊंसाठी ती संधीच नाही आहे। ती संधी या सर्व वंचित घटकासाठी आहे, जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे का जी काही संधी शिंदे साहेबांनी दिलेली आहे ती संधी बच्चूभाऊंनी स्वीकारावी आणि या सर्व वंचित घटकांसाठी, ज्या अडचणीत असलेल्या घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, दिव्यांगांसाठी अधिक तीव्रपणे लढत राहावं। सत्तेत असल्यावर सुद्धा बच्चूभाऊ लढलेले आहे। हे बच्चूभाऊचा इतिहास आहे। आपण सर्व मागील 5 वर्षातला त्यांचा इतिहास ओळखता आणि जेव्हा जेव्हा सत्तेत असते तरीही त्यांनी त्यांचा आवाज या लोकांसाठी बुलंद ठेवलेला आहे। म्हणून बच्चूभाऊंनी ही जी संधी आलेली आहे ती या आमच्या महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी, कार्यकर्त्यासाठी, दिव्यांगासाठी, शेतमजुरांसाठी स्वीकारावी, यात कुठलेही वावग नाही। पक्ष विलिनीकरण ही अट ठेवलेली आहे। पक्ष विलिनीकरणाचा विशेष नाही। शिंदे साहेब तेवढे एक व्यक्तिमत्व असं आहे की शिंदे साहेब असं कोणावरच लादणार नाही की तुम्ही, कारण शिंदे साहेबसुद्धा तळागाळातून वर आलेले आहे। शिंदे साहेबांनी अशी अट कुठेच मांडलेली नसेल, हे मी 100% सांगतो। बच्चूभाऊंनी हेच सांगितलं असं का तुम्ही आमच्यासोबत राहा, आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या सर्व वंचितासाठी लढा। ज्याप्रमाणे शिंदे साहेबसुद्धा त्या तळागाळातील लोकांसाठी लढत मोठे झाले आहे, त्याचप्रमाणे बच्चूभाऊसुद्धा झालेले आहे। म्हणून पक्ष विलिनीकरणाचे असली कुठलीच अट मला तरी वाटत नाही की शिंदे साहेबांनी मांडली दिली असेल तर तुम्हाला काय वाटतं, विलिनीकरण करावं? माझं असं म्हणणं आहे का बच्चूभाऊ यावर जो काही निर्णय घेतील, कारण बच्चूभाऊंच्या ज्या लढवया व्यक्तिमत्वावर सर्व महाराष्ट्रातील लोक त्यांच्या पाठीमागे आहे, कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या पाठीमागे। दादा, तुम्हाला काय वाटते, नेमकं पक्षाचं विलिनीकरण करावं? हा निर्णय तर माननीय बच्चूभाऊ कडू यांचाच आहे, पण आमची अशी इच्छा आहे की जे शिंदे साहेबांनी विश्वास टाकून जो आता MLCची ऑफर दिली आहे ती भाऊनी स्वीकारावी आणि विलिनीकरणाचा जो विषय आहे तो उद्या पूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणारच आहे, त्याची वाट पाहूया। हे होते बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, ते ज्यांनी आपल्या भावना ज्या व्यक्त करून दिलेल्या आहे की बच्चू कडू यांना नव्हे तर ही सर्वसामान्य शोषित वंचित घटकांसाठी आलेली संधी आहे, त्यामुळं ही संधी बच्चूभाऊंनी सोडू नये अशीच भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे।
त्यामुळं बच्चूभाऊ उद्या काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.